निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्या. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या आमदार खासदारांना सूचना. मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही तिथे पर्यायी कुणबी उमेदवाराला संधी. यासह कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपची युती नको अशी पवारांची भूमिका. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईमध्ये कोर कमिटी बैठक. मवियामध्ये लढायचं की स्वतंत्र यावर चर्चा. तर पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्यास सुरुवात. 2 दिवसांमध्ये 73 अर्ज प्राप्त. निवडणुकांसंदर्भात बारामतीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेणार. इच्छुक उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत. अजित पवारांचं इच्छुक उमेदवारांना आवाहन. पुणे जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी भाजपचे एक पाऊल पुढे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या उद्या पुण्यामध्ये मुलाखती. नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार मुलाखती. जय पवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही तर जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना अजित पवारांकडून पूर्णविराम. मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी. 11 तारखेला प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांसह राज्यातील महत्त्वाचे नेते होणार सहभागी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठरणार रणनीती. जबाबदाऱ्यांचं होणार वाटप. मतदार याद्यांमधील घोळाच्या आरोपानंतर मनसे ॲक्शन मोडवर. मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1-2 जणांची निवड. सूत्रांची माहिती. पुण्यातील मनसे नेते उद्या राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता. पुण्यातील मतदार याद्यांचा संपूर्ण अहवाल सादर करणार. 165 वॉर्डसाठी 110 शाखाध्यक्षांची नेमणूक करत सोमवारी अहवाल सादर करण्याचे राज ठाकरेंनी दिले होते आदेश. ठाणे आणि नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात येणार. विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आरक्षणाची सोडत काढण्यात येणार. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. एक बार मेरे कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. सांगलीच्या बैलगाडा शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून डायलॉगबाजी. जळगावच्या वरणगाव नगरपंचायतीमध्ये इच्छुक उमेदवारांची पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी. तर नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र चौधरी यांचं नाव निश्चित. एकनाथ खडसे माजी आमदार संतोष चौधरींकडून नावाची घोषणा. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तसंच युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचा समावेश. एकूण 40 जणांचा स्टार प्रचारकांची यादीमध्ये समावेश. आता रसदीपासून बाहेर या. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा कामं करतायत त्यावर बोला. दरेकरांचं घोसाळकरांना उत्तर. एमसीए निवडणुकीमधील पवारांच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली. मिलिंद नार्वेकरांच्या प्रचार मोहिमेमध्ये फडणवीसांसोबतच्या फोटोचा वापर. एमसीए निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीसांच्या फोटोचा वापर. मिलिंद नार्वेकरांच्या सोशल मीडियावरील प्रचार मोहिमेमध्ये एकत्र फोटो. रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि ठाकरे गटाचे नेते बाळ माने यांच्यामध्ये शाब्दिक वाकयुद्ध. रस्त्यांच्या कामावरून ठाकरेंच्या सेनेचे बाळ माने यांचे भ्रष्टाचाराचे आरोप. तर ज्यांच्या तोंडाला 4 वेळा डांबर फासलं त्यांच्यावर काय बोलणार, सामंतांचं प्रत्युत्तर. राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार. बच्चू कडूंची घोषणा. कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक. तर कडूंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार. विखेंची प्रतिक्रिया. जरांगेंची सुपारी दिल्याच्या आरोपानंतर सोलापुरातील काँग्रेसचा एससी सेल आक्रमक. धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करावी नाहीतर राजीनामा द्यावा. काँग्रेसचे अमोल बंगाळे यांची टीका. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. डायलॉगबाजीनं शहाजी बापूंनी आसामचा पर्यटन वाढवला तसा महाराष्ट्राचा पर्यटन वाढवावा. शहाजी बापूंना महाराष्ट्र पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर करा. सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचं मिश्किल वक्तव्य. धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांची नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह आणि खासदार ओमराजेंवर टीका. यांच्या घरामध्ये 25 वर्ष सत्ता तरी जिल्हा देशभरातून 3 नंबरचा मागासलेला जिल्हा. जनता यांना 440 वोल्टचा झटका दिल्याशिवाय राहणार नाही असाही हल्लाबोल. एकला चलोरेचा नारा शिवसेनेनं दिला नाही. दुसऱ्या पक्षांनी काही दिवसांपूर्वी एकला चलोरेचा नारा दिला. शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत यांचं विधान. दरम्यान माझ्याही पक्षाने गाफील न राहता संपूर्ण उमेदवारीची तयारी ठेवल्याचंही वक्तव्य. तटकरेंच्या निर्णयाची आम्ही दखल घेतली. युतीचा फॉर्म्युला तटकरेंनी फेटाळल्यानंतर गोगावले यांची प्रतिक्रिया. त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवू. गोगावले यांची प्रतिक्रिया.
साताऱ्यामध्ये पाटणमध्ये जो महायुतीचा निर्णय होईल तोच मेढ्यामध्ये होईल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजेंचा शंभूराज देसाईंना टोला. नारायणगडचे महंत शिवाजी महाराज जरांगेंच्या भेटीला. जरांगेंच्या भेटीसाठी महंत शिवाजी महाराज अंतरवाली सराटीमध्ये. जरांगेंना जीव मारण्याचा कट रचल्याच्या आरोपानंतर भेट. भाजपच्या उमेदवारांचे मूळ पक्ष वेगळे आहेत. राजकीय लोकांवर प्रचंड दबाव टाकला जातोय. जागेचे व्यवहार असतील ते काढून पक्षप्रवेश घडवले जात आहेत. धमक्या देणंही सुरू. मनसेच्या अविनाश जाधवांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर घणाघात. फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतली. बीडच्या वडवणीमधील घरी जाऊन संपदा मुंडेंच्या कुटुंबियांचं प्रकाश आंबेडकरांनी सांत्वन केलं. राजापूर नगर परिषदेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात. अतुल कालसेकर, माजी आमदार विजय नातू यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. कोकणामध्ये महायुती होणार असं वरिष्ठ जरी सांगत असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी.